हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि येस, मी जळगावला निघाली. जाताना रस्त्यात ते वडापाव घेतले. त्यानंतर आम्ही लंचला थांबलेलो. मम्मी, पप्पा, मी आणि आयुष, अर्णव, अद्वै असे आम्ही चाललेलो जळगावला. मला काम पण होतं, त्यामुळे मी जसं जमेल तसं काम पण करत होते आणि ड्राईव्ह पण करत होते. सो आम्ही ड्राईव्ह करून जेव्हा जळगावला जात होतो तेव्हा ऑलमोस्ट मी एवढं 400-450 किलोमीटर गाडी चालवून गेली आणि छोटासा ॲक्सिडेंट झाला. त्याचे तुम्हाला पुढे कळेलच. एक बाईकवाला समोरून आला आणि गाडी ठोकली गेली. तर त्याचे फोटोज मी अटॅच करेन. त्याचा व्हिडिओ नाही केलेला, तर त्याचे फोटोज केले. ते अगदी जळगावमध्येच झालं. त्यानंतर आम्ही घरी पोचलो. घरी होतं खिचडी, आंब्याचा रस, पापड. त्यानंतर आम्ही मामाच्या घरी सगळे गप्पा मारत बसलेलो. तर ते मी हे शूट केलेलं आहे. त्यानंतर ब्लॉगची ओपनिंगच नव्हती केलेली. करतो एकदम नौटंकी आहे माझं पोरगं. आम्ही दोघं आलो. मला एक मीटिंग होती. खरं तर मीटिंग म्हणजे एक कामच होतं. मी ते केलं आणि अद्वै आणि मी आलो आहे कॅफे चॉकोलेटला. आणि अद्वैने काय ऑर्डर केलं आहे गं? अद्वैने ऑर्डर केलेला आहे मार्गरेटा पिझ्झा आणि तो येतो. ज्यूस विदाऊट शुगर नाही मिळाला मला. आणि तुम्हाला माहिती असेल तर सांगा, केकची क्वालिटी चांगली आहे. तर अद्वै आता सजेशन्स घ्यायला लागले तुमच्याकडनं की ठीक आहे, मी आता आईला विचारतो असं. मला वेअर इज गाडीची की चावी. सो स्टे ट्यून गाईज. सो गाईज, अद्वैचा काहीतरी टाइमपास चालू असतो. ए नो नो का? कारण की इथे अडकलेलं. काय? हा डिझास्टर झालंय ना, त्यासाठी बसली. सो येस, हे आहेत ते फोटोज जे गाडी ठोकली गेलेली. त्यामुळे त्यानंतर माझा तर मूडच ऑफ झालेला. ती गाडी कसं होईल हेच मला टेन्शन आलेलं, पण काही नाही. त्यानंतर मी ती गॅरेजमध्ये घेऊन गेली आणि त्या मेकॅनिकला सांगितलं की मला ॲटलिस्ट टेम्पररी काहीतरी करून द्या. त्यामुळे मग ते त्यांनी टेम्पररी सोल्युशन म्हणून त्यांनी अशी पॅक केली आहे. त्यामुळे त्यानंतर काहीच कळत नव्हतं आणि तशीच मी जवळजवळ 10 ते 15 दिवस गाडी तिकडे वापरली आणि मग इकडे आल्यावर क्लेम केली. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. माझा अद्वै छान ओपनिंग करायला लागलाय बाय द वे. सो येस, मी आली आहे जळगावला आणि काहीच मी ओपनिंग नाही घेतली कारण मी खूप ट्रॅव्हल करून आली आहे. थोडं मी अटॅच केले. मे बी छोटे छोटे क्लिप्स व्हॉइस ओव्हर टाकायचं ट्राय करेन. आणि आईने एवढी चालवत आली काय माहिती, जाऊ द्या ना, थांबा येतील. आणि आईने एवढी चालवत आली आणि मध्येच ठोकून टाकली. मी नाही ठोकली पाहिजे. हो, ऍक्सिडेंट झालेला छोटासा, पण आय एम हॅपी नाव. गाडीचं काम झालंय माझ्या. तर येस, हा होता माझा डे 2 जळगावमध्ये. आमचा आधीचा दिवस म्हणजे एक दिवस तर सगळा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. पुण्यावरनं जळगावला यायला संध्याकाळी पोचलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मम्मीने ते गेलेले लग्नाला आणि मला एक काम होतं, मी ते केलं. प्लस मला गाडीचं पण काम करायचं होतं, सो मी ते केलं. त्यानंतर मी यांना इथे स्टॉपला घ्यायला आलेली, घरी जायचं होतं म्हणून. तर मम्मी, माझी काकू आणि मोठी मम्मी अशा 3 जणीत आहेत.